जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे। 4 मुलींसह एका विवाहितेला पळवून नेले असून यात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत 2 मुली, रामानंद नगर पोलीस ठाणे, 1 चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाणे, 1 मुलगी तर पहूर पोलीस ठाणे हद्दीतील एका विवाहितेचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव एमआयडीसी हद्दीत शहरात 15 वर्षीय मुलगी कुटुंबासह राहत होती। गुरुवार दिनांक 8 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेले। मिसिंगचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत। याच पोलीस ठाण्याच्या शहर हद्दीतून 17 वर्षीय मुलीला शुक्रवारी 9 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले। मिसिंगचा तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत। रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 वर्षीय मुलीला शुक्रवारी 9 रोजी सकाळी 11 वाजता घरासमोरील तरुणाने पळवून नेले। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहेत। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।